हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज व्हिडिओची सुरुवात करते मी इकडे लाडू बनवण्यापासून. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच तुम्ही, मला लाडू बनवायचे होते पण बनवणे झाले नाही. तर म्हटलं आज सकाळीच सुरू करावं लाडू बनवायला. तर इकडे मी खारीक खोबरं ऑलरेडी रात्रीच पावडर करून ठेवली आणि मग आता हे डिंक तळून घेते. कालच ठरवलं होतं उर्वी स्कूलमध्ये गेल्याच मी लाडू बनवायला घेईन, कारण की एकदा एखादी गोष्ट जर मागे पडली तर ती मागेच पडते. त्यामुळे रात्री मी फक्त खारीक आणि खोबरं वाटून ठेवलं होतं मिक्सरमधून. बाकी सगळी तयारी म्हटलं नेक्स्ट डे करूया. तर मी इकडे सगळे एक एक वाटी घेतलेलं होतं. डिंक तळून घ्यायचं होतं आणि बाकी सगळं मिक्स करून घ्यायचं होतं. तर लाडू बनवण्यासाठी माझी फ्रेंड श्रद्धा पण आली होती सकाळीच. तिची पण मुलगी स्कूलमध्ये गेल्यावरती आम्ही दोघींनी मिळून पटपट करून टाकले लाडू. खूप फास्ट झाले, अर्धा पाऊण तासातच आमचे लाडू बनवणं झाले. बऱ्याच जणींचे लाडू बनवून झाले पण असतील, त्यामुळे मी डिटेल रेसिपी शेअर नाही करत. तर इकडे मी सगळे जिन्नस पावडर करून घेतले होते. तर आता फक्त त्याला मिक्स करायचं आहे आणि गूळ आणि तूप मला मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग लगेच लाडू आपले बनून रेडी होऊन जातील. या लाडूमध्ये मी मेथी नाही टाकली, कारण की हे लाडू मी स्पेशली उर्वीसाठी बनवते आणि उर्वीला मेथी टाकून लाडू आवडत नाही. फक्त हे ड्रायफ्रूट्स टाकलेले, खारीक खोबरं, काजू बदाम, थोडी चारोळी होती माझ्याकडे ती टाकली आहे आणि गूळ आणि तुपातले हेच सिम्पल प्लेन लाडू तिला खूप आवडतात. त्याच्यामुळे म्हटलं नको एक्सपेरिमेंट करायला. परत ती मेथी टाकून जर मी लाडू बनवले तर ती खाणार नाही. त्यामुळे मेथी न टाकताच हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवते. आणि डिंक पण टाकला आहे ह्याच्यात. डिंकाची पण पावडर करून घेतली आहे. तूप आणि गूळ पण मी इकडे प्रमाण अंदाजेच घेतलं आहे, कारण की जर वाटलंच तर वरतून टाकता येतं परत तूप आणि गूळचं, पण एक्स्ट्रा पडायला नको, वेस्ट जायला नको, त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच टाकलं आहे. पण एकदम व्यवस्थित झालं. हे जे आत्ता टाकलं ना आम्ही गूळ आणि तुपाचं प्रमाण, ते एकदम व्यवस्थित झालं आणि मग मस्त आम्ही ट्राय करून बघितलं तर त्याचे लाडू पण बनले. असं वाटलं खूपच सोपे आहेत हे लाडू बनवायला आणि उगाचच दीड आठवडा लेट झालं हे लाडू बनवायला. आधीच बनवायला पाहिजे होते, पण काही कारणामुळे होतच नव्हतं करणं. तर आज मी ठरवलंच होतं सकाळी उर्वी स्कूलमधून गेल्याच बनवायला घ्यायचे, म्हणजे ते पटकन बनून पण जातील आणि मग नंतर सकाळची आपली जी कामं सुरू झाली त्याच्यानंतर वेळच नाही मिळत बनवायला. त्यामुळे म्हणलं एखादी गोष्ट मागे पडली तर ती पडतेच, त्याच्यामुळे पटपट आम्ही सकाळीच करून घेतले लाडू. उर्वी आता स्कूलला जाताना रोज सकाळी दूध बिस्किट वगैरे असं काहीच खाऊन नाही जात, फक्त भिजवलेले नट्स आणि खजूर हेच खाऊन जाते. तर त्याच्यापेक्षा रोज एक लाडू जर दिला तर मला पण रोज भिजवायचं काजू बदाम, म्हणजे बदाम खजूर वगैरे काही टेन्शन नाही. तर एक लाडू खाल्ला तरी खूप वेळ तिला भूक लागणार नाही. मस्त आता फ्रेश होऊन देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे. मला ब्रेकफास्ट बनवायला घ्यायचं आहे आणि आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवते उपमा. तर तुम्हाला इकडे उपम्याची पण रेसिपी शेअर करते, कारण आशू आलेला होता तर त्याला उपमा खूप आवडतो आणि माझी मम्मी ह्याच प्रकारे बनवते. तर आपल्याला हा उपमा बनवायचा आहे सगळं तुपामध्ये. तेलात पण तुम्ही बनवू शकता, पण तुपात वेगळीच टेस्ट येते, खूप छान टेस्ट येते. आणि हा गाजर आणि वाटाणे एवढंच मी यूज करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इकडे रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये, थोड्याशाच तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इकडे जाड किंवा बारीक कोणता पण रवा घेऊ शकता. मी इकडे जाड रवा घेतला आहे, माझ्याकडे तोच होता त्याच्यामुळे, पण बारीक रव्यातही तुम्ही करू शकता. परत तुपामध्ये आपल्याला तूप टाकून फोडणी करून घ्यायची. तर सगळ्यात आधी मी इकडे काजू फ्राय करून घेणार आहे. काजू पण ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचे तर टाकू शकता, पण टाकले तर खूप छान लागतात. तर सगळ्यात आधी मी इकडे काजू थोडेसे फ्राय करून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि गाजर आणि वाटाणे हे एवढंच गोष्टी टाकायच्या आहेत आणि मस्त फ्राय होऊ द्यायचे गाजर आणि वाटाण्याला. इकडे काजू फ्राय होईपर्यंत मी चहासुद्धा इकडे टाकून घेते.
ॲक्च्युली हा असा उपमा मी खूप टाईमनंतर बनवते आहे, कारण की आम्ही ब्रेकफास्ट जास्त करत नाही. आम्ही डायरेक्ट ब्रंचच करतो. डायरेक्ट 12 ते 1च्या मध्ये किंवा 11:30 ते 12च्या मध्ये आम्ही जेवणच करून घेतो. पण आज आशू पण आलेला होता आणि त्याला उपमा पण खूप आवडतो आणि आम्ही लवकर उठलो पण होतो. तसे लाडू बनवून झालेलेच होते, पण म्हटलं थोडासा नाश्ता पण करून घ्यावा. माझ्या माहेरी ना हा उपमा कधी कधी विकेंडला बनायचा. जेव्हा पप्पा गावाला गेलेले असायचे तर आम्ही चौघंच असायचो, मी, माझी भाऊ बहीण आणि मम्मी. तर भाजीपोळी खायचा कंटाळा यायचा, त्याच्यामुळे असा उपमा वगैरे खाल्ला तरी आमचं होऊन जायचं. तर मला तेच दिवस एकदम आठवले. आणि या उपम्यामध्ये गाजर वाटाणे टाकल्यामुळे हे पोटभरीचं पण होतं, फायबर भाज्या पण चालल्या जातात ह्याच्यामध्ये आणि हलकं फुलकं पण होऊन जातं. रात्रीच्या डिनरसाठी पण आपण कधी कधी हे खाऊ शकतो. एखाद्या वेळेस खूपच कमी भूक असते, कारण संध्याकाळी थोडाफार नाश्ता झालेला असतो, तर तेव्हा हे खायला खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि माझ्या सांगण्यावरून एकदा हा उपमा तुम्ही तुपात बनवून बघा, टेस्टच वेगळी लागते. तर मस्त असं थंडीमध्ये एकदम गरम गरम वाफाळता चहा आणि त्याच्यासोबत गाजर आणि वाटाणे काजू घालून केलेला हा उपमा खूपच सुंदर लागतो. आणि तुम्ही पण हा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त चहा नाश्ता करून आशू पण त्याच्या ऑफिसला निघाला आणि मग मी आणि सचिन आम्हाला बाहेरची कामं काही उरकायची होती, कारण आता नाश्ता झालेला आहे तर जेवण आरामातच बनवायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं बाहेरची कामं पटकन करून यावं. आमच्या जवळच असलेल्या एका महादेवाच्या मंदिरात आम्ही जात असतो मध्ये मध्ये, जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा. तर आम्ही त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, मस्त थोडा वेळ तिथे टाईम स्पेंड केला. मंदिराच्या मागेच नदी आहे, तर थोडा वेळ तिथे बसायला पण खूप छान वाटतं. आणि सकाळी मंदिरात आलं तर मन पण एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि इकडे मस्त महादेवाचा टिक्का लावतात, प्रसाद देतात आणि ह्या टिक्का लावून दिवसभर असं चंदनचा वास येत असतो, तर ते पण खूप छान वाटतं. वाटेमध्ये मी मस्त एक थोडं नारळ पाणी एन्जॉय केलं आणि नंतर येता येता मी घरी भाजीपाला आणला होता. मस्त गॅलरीमध्ये कोवळं ऊन येतं, तर त्या उन्हामध्ये ॲक्च्युली ऊन थोडंसं चालल्या गेलेलं होतं. आता 11:30 वाजत होते, तर म्हटलं हे भाजीपाला पटकन साफ करून घेऊया. मला ना मेथी निवडायला खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे सचिन म्हणे चल आपण दोघं मिळून पटपट करून घेऊ, कारण मेथीची आम्ही 2 गड्डी आणली होती आणि कोथिंबीरची 1 गड्डी आणि बाकी सगळ्या फळभाज्याच होत्या, त्याच्यामुळे त्यांना काही एवढं साफ करून ठेवायचं नव्हतं. पण हे पालेभाज्याच निवडायला खूप वेळ जातो, तर दोघं मिळून जर पटपट केलं तर पटपट होऊन पण जातं. तर आम्ही दोघं मस्त इकडे गप्पा मारत गॅलरीमध्ये भाजीपाला साफ करून घेत होतो. गप्पा मारत मारत भाज्या कधी निवडणं झाल्या ते समजलंच नाही. मस्त मेथी आता माझ्याकडे खूप फुल स्टॉक झालेला आहे, तर म्हटलं एक दिवस मेथीचे पराठे आणि एक दिवस मेथीची भाजी करून मेथीची भाजी संपवून टाकावी, कारण आता ख्रिसमस वेकेशन जवळ येत आहे आणि मी डोंबिवलीला जाणार होते माझ्या माहेरी. त्याच्यामुळे भाज्या आता पटपट संपवाव्या लागतील. आणि आज मी आता लंचला बनवते इकडे मुगाची सातळ डाळ, म्हणजे मुगाचीच भाजी आणि चपाती. ॲक्च्युली मेथी बनवायचाच नंतर प्लॅन ठरत होता, पण आम्ही बाहेर जायच्या आधीच मुगाची डाळ भिजवून गेली होती, त्याच्यामुळे काही ऑप्शन नव्हता. मग म्हटलं मुगाची डाळच बनवून टाकावी, रात्रीसाठी मेथीची भाजी वगैरे होऊन जाईल. मेथीची भाजी आणि भाकरी आम्हाला खूप आवडते आणि उर्वीला पण खूप आवडते, त्याच्यासोबत बाजरीची भाकरी. पण आता सध्या आम्ही मुगाची भाजी आणि त्याच्यासोबत चपाती बनवायचा प्लॅन आहे. फक्त तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि माझ्याकडे एक आदल्या रात्रीचं वाटण होतं, शेंगदाणे, मिरची, लसूणचं. तर ते वाटण मी थोडंसं टाकलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि त्याच्यावरती एक टोमॅटो टाकला चिरून बारीक आणि फक्त हळद हिंग टाकून आपल्याला फोडणी द्यायची आणि त्याच्यावरती भिजवलेली मुगाची डाळ, भिजवलेली नसली तरी चालते, आपण जस्ट धुवूनही टाकू शकतो. खूपच छान लागते ही पण डाळ चपातीसोबत खायला. तर कधीमध्ये आम्ही अशी डाळसुद्धा करत असतो.
थोडी फिक्कीच बनवली बरं का मी ही डाळ, कारण की उर्वी पण येईल 3 वाजता स्कूलमधून, तर म्हटलं ती पण खाऊन घेईल एक चपाती आणि डाळ. स्कूलमध्ये टिफिन दिलेला असतो तरी पण आल्यावर थोडीफार भूक लागते आणि आमची उर्वी अजून काही जास्त तिखट खात नाही, म्हणून कमी मिरची घालूनच ही डाळ बनवली आहे, म्हणजे तिघांचं पण होऊन जाईल. नाही तर मग मला तिची वेगळी सेपरेट डाळ पण बनवायला लागते. मस्त पटपट इकडे चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यासोबत आम्ही गरम गरमच जेवून घेतलं, कारण इकडे डाळ पण साईडला शिजतच होती. आणि थंडीचं असं एकदम गरम गरम जेवायला, भाजी चपाती खायला आम्हाला पण खूप आवडतं. आणि सचिनची इव्हिनिंग शिफ्ट असल्यामुळे रात्रीचा डबा हा थंडच खावा लागतो, त्याच्यामुळे दुपारी आम्ही शक्यतो ट्राय करतो की गरम गरमच खावं. आणि जेवण वगैरे सगळं आवरल्यावरती मला इकडे एक पार्सल रिसीव्ह झालं आहे फ्लिपकार्टवरून. मी एक लॉंग गाऊन जो मी आता घातला आहे त्याच टाईपमध्ये मी एक ऑर्डर केलेला होता, तर म्हटलं ते पण ओपन करून बघावं. जर तुम्हाला हे आवडलं तर प्रोडक्टची लिंक मला नक्की सांगा, मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. हे गाऊन्स ॲक्च्युली प्रेग्नेन्सीसाठी पण खूप छान आहेत, कारण की ह्याला साईडला फिडिंग झिप पण आहेत दिलेल्या. त्यानंतर मी लगेच हा गाऊन वेअर करून बघितला. खूपच रिलॅक्स आणि कम्फर्टेबल वाटला मला, आणि तो अंगावर छानही दिसतोय, कारण ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे आणि त्याला प्रिंट त्याच्यावर जी आहे ती पण खूप सुंदर दिसते त्याच्यामुळे. आणि असे डार्क कलर्स खूप उठून दिसतात, त्याच्यामुळे खूप छानच दिसतोय हा गाऊन. म्हणजे मला तो खूप आवडला, त्याच्यामुळे मी काय हा रिटर्न करणार नाही आहे. आणि मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे, तर आता एकदा वॉश करून बघते कसं वाटतंय ते. नक्कीच तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला मी व्लॉग इकडेच एंड करते. कसा वाटला हा गाऊन ते पण सांगा. उपम्याची रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.